मी संदेश या संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आता आज पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 4 2025-26 याचा आपण स्टडी करणार आहोत. आता आपण याच्यामध्ये जनरल नॉलेज, बुद्धिमत्ता, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? जवाहरलाल नेहरू, ऑप्शन ए वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, सुभाषचंद्र बोस. तर भारताचे पहिले गृहमंत्री हे वल्लभभाई पटेल होते. ते भारताचे वल्लभभाई पटेल यांनी यांच्याकडे 2 खाते होते, एक गृहमंत्री आणि एक उपपंतप्रधान. ठीक आहे. आता लक्षात राहील, भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान कोण होते बोललं तर वल्लभभाई पटेल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? महाराष्ट्राची राजधानी ऑप्शन ए नागपूर, बी पुणे, सी मुंबई, डी नाशिक. उत्तर सगळ्यांनाच माहीत असेल, मुंबई. मुंबई ही आपली राजधानी आहे, पण नागपूर पण आपली एक हिवाळी अधिवेशनासाठी जी राजधानी म्हणून हिवाळी अधिवेशनात आपण कामकाज चालतं. पण मुंबई ही महत्त्वपूर्ण आणि सर्व कामकाज ही मुंबईमधून बघितलं जातं, त्यामुळे आपल्याला उत्तर ही मुंबई राहणार आहे. संविधान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर. संविधान दिवस हा 26 नोव्हेंबर 1949. संविधान अंगीकृत करण्यात आले या दिवसाची स्मृती म्हणून दरवर्षी 26 नोव्हेंबर या स्मृत्यर्थ 26 नोव्हेंबर हा कोणता दिवस म्हणून पाळला जातो? संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. UN म्हणजे काय? युनायटेड नेशन, युनायटेड नेटवर्क, युनिव्हर्सल न्यूज, युनियन नेशन. ऑप्शन क्रमांक ए युनायटेड नेशन हे आपला आन्सर आहे. आता युनायटेड नेशन म्हणजे काय? हे म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ. हा आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ती जगभरातील देशामध्ये शांतता, सुव्यवस्था, मानवाधिकार आणि विकास यासाठी कार्य करते. हिची स्थापना कधी झाली होती? 24 ऑक्टोबरला झाली. 24 ऑक्टोबर 1945. ओके. आणि त्याचं आता मुख्यालय कुठे आहे? हा पण प्रश्न विचारला जातो, मुख्यालय कुठे आहे? मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेमध्ये. लक्षात ठेवा. सदस्य संख्या किती आहे त्याची? 190+. असा हा गुगलचा करंट डाटा आहे आपला. आणि संयुक्त राष्ट्राचा उद्देश म्हणजे काय, की जगात युद्ध टाळणे किंवा सहकार्य वाढवणे किंवा शांतता स्थापन करणे. युनायटेड नेशनचं काय आहे? युद्ध टाळणे, विकास व शांतता प्रस्थापित करणे. ओके.
समजलं युनायटेड नेशन म्हणजे काय, UN म्हणजे काय. आता जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? महात्मा गांधी, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री आणि जवाहरलाल नेहरू. उत्तर आहे लालबहादूर शास्त्री. लाल शास्त्री. ओके. हे लालबहादूर शास्त्री कोण होते? भारताचे दुसरे पंतप्रधान. आपण प्रश्नामध्येच 2-3 प्रश्नांचे उत्तर बघणार आहोत. आता जय जवान जय किसान ही घोषणा भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिली होती. तर ही घोषणा त्यांनी 1965 मध्ये कधी केली होती? घोषणा कधी केली होती? 1965. त्यावेळेस काय चालू होतं 1965 मध्ये? पाकिस्तान भारत वर्सेस पाकिस्तान मॅच नव्हती, युद्ध चालू होते. ओके. तेव्हा त्या काळात देशात अन्नाचा तुटवडा चालू होता. त्यासाठी त्या काळच्या पंतप्रधानांनी सैन्य शक्ती व अन्न सुरक्षा या दोन्हीची गरज बघून ही घोषणा दिली होती. जय जवान आणि जय किसान. जय जवान ही आपल्या सैनिकांप्रती काय पाहिजे, प्रति सन्मानासाठी, आणि किसानांसाठी काय केलं होतं? अन्नदाता. जय किसान म्हणजे अन्नदात्याचं महत्त्व समजावण्यासाठी. आज पण जर आपण बघितलं तर जय जवान जय किसान हा नारा आपल्याला एक प्रेरणा देतो किंवा एक देशभक्ती दाखवतं. आता आपण या 5व्या प्रश्नामधून आपण किती प्रश्न तयार केलेले आहे? भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते? लालबहादूर शास्त्री. जय जवान जय किसानची घोषणा कोणत्या वर्षी केली? 1965. आणि कोणत्या युद्धात केली? भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळेस सैनिकांप्रती सन्मान आणि किसानांना अन्नदात्यांबद्दल शेतकऱ्यांचं महत्त्व लोकांना कळावे यासाठी भारताचे 2 नंबरचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ही घोषणा केली होती. पुढचा आता 6वा प्रश्न आहे, 25 चा 20% किती? कोणी सांगू शकता 25 चा 20% किती? आता टक्केवारी काढायची. टक्केवारीचा फॉर्म्युला बघा. तुम्हाला मी एक सविस्तर सांगतो, नंतर आन्सर सांगतो. टक्केवारी इक्वल टू जितके टक्के, किती टक्के इंटू किती संख्याचे 25, म्हणजे जी संख्या असेल ती, आणि भागिले 100. आता किती टक्के आपले? 20%. किती संख्या आहे? 25 चे भागिले 100. हा एक शून्य गेला, हा शून्य गेला, कटला. 25 दुने 50 आणि भागिले 10. 10 पाचे 50. उत्तर आलं ए. आन्सर काय आहे? 5. ओके. पुढला 7वा प्रश्न आहे. 7 गुणिले 6. 7वाच प्रश्न आहे. 7 पासून सुरुवात करतो आपण. 7 गुणिले ब्रॅकेटमध्ये 6 + 2 इक्वल टू काय? तर आता याचं उत्तर आहे, आपल्याला इथं बोडो मॅथचा यूज करायचा आहे. बोडो मास रूल. आता बोडो मास रूल काय आहे? आता मी तुम्हाला सांगतो. बी म्हणजे ब्रॅकेट, म्हणजे कुठं पण ब्रॅकेट असेल तर पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचं. डी म्हणजे डिव्हिजन करा, म्हणजे कंसात अगोदर कंस, नंतर डिव्हिजन म्हणजे भागाकार,
एम म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, आणि ए म्हणजे ॲडिशन, बेरीज, आणि एम म्हणजे नाही यस सॉरी ते मायनसलाच मी ते बोललो. एम म्हणजे यस म्हणजे सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. आज हा बॉडम मास आहे. तर आपला प्रश्न आहे 7 × 6. आता कंस सोडायचा आपल्याला. 6 प्लस 2 किती येतं? 8 येतं. मग आता ते पुढलं काय होणार? तो ब्रॅकेट संपलेला आहे. 7 × 6 नाही 8 सॉरी 7 8 किती होता? 56. आन्सर किती आलं? 56 आहे का आन्सर? आहे. ओके. ए ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. ओके. 15चे वर्गमूळ काय आहे? आता 15चे वर्गमूळ आता सगळ्यांनी वर्ग आणि वर्गमूळ पाठच केले असेल. आता 15चा वर्गमूळ म्हणजे नाही आहे. तर आपल्याला आता याचा उत्तर कसं काढायचं? एक शॉर्टकटमध्ये आपल्याला जे सोपे ते काढायचं. चाराचं चाराचं वर्गमूळ चाराचा स्क्वेअर किती आहे? 16. 15 येत नाही. म्हणजे 16चा रूट ऑफ केला तर इक्वल टू 4 येईल. ओके. 5चा वर्ग 25 त्याचा 5 येईल. म्हणजे हे दोन्ही नाही आहे. म्हणजे 4च्या कमी 4 आणि 5 हे दोन्ही ऑप्शन नाही. आता 3 आणि 5 3.5 आणि 3.5 याचं काय जे उत्तर येईल मल्टिप्लिकेशन करा. आन्सर येतं 12.25. ओके. हा पण नाही आहे. तर 3.87 हा एक नियर बाय आहे. तर आपल्याला 4च्या वर्गाच्या जवळ आहे. तर मग त्याचा आन्सर काय राहणार आहे? ए. आपल्याला इलिमिनेशनची मेथड यूज करून आपल्याला ज्या काय जे वर्ग माहिती आहे त्याच्या थ्रू आपल्याला आन्सर काढावा लागणार आहे. ओके. याचा आन्सर काय येणार आहे? 3.87. ऑप्शन क्रमांक ए. ओके. आता एका वस्तूची किंमत 1200 रुपये आहे तर त्यावर 15% सूट दिल्यास नवीन किंमत किती होईल? आता किती वस्तूची किंमत किती दिलेली आहे? चला आता ही एक वस्तू आहे तिची किंमत किती आहे? 1200. ओके. त्यावर सूट म्हणजे कमिशन किती दिलं? 15%चं सूट दिली त्यांनी. ओके. तर आता सुटीचा फॉर्म्युला बघायचा आपल्याला. सूट इक्वल टू मूळ किंमत गुणिले किती टक्केवारी म्हणजे किती कमिशन मध्ये देतात ते भागिले 100. मूळ किंमत किती आहे? 1200 15% डिवाइड बाय 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 12 गुणिले 15 किती उत्तर आलं? 180 रुपये. 180 रुपये काय भेटली? सूट भेटली. तर मग आता आपल्याला नवीन किंमत काढायची. तर नवीन किंमत मध्ये काय करतात? त्याला x2 म्हणू. नवीन किंमत म्हणजे पहिली किंमतला आपण काय म्हणतो? x1 आणि मायनस सूट. ते x ची किंमत किती होती? 1200. ही किती होती? सूट किती भेटली आपल्याला? 180 रुपये. तर उरलेली किंमत किती आली? 1200 मधून 180 गेले तर 1020. ओके रुपीज. ऑप्शन क्रमांक ए हे आपला आन्सर आहे. ओके. 10वा प्रश्न.
4चा वर्ग प्लस 5चा वर्ग इक्वल टू किती? कोणी सांगू शकतं? साधी साधी सरळ एक ॲडिशन सबट्रॅक्शन ॲडिशन करायची आणि वर्ग वर्ग तर सगळ्यांना माहिती आहे. 4चा वर्ग किती आहे? 16 आहे. 5चा वर्ग किती आहे? 25 आहे. 16 अधिक 25 करा, 41 उत्तर येईल. ॲन्सर क्रमांक ए ऑप्शन. उत्तर किती आलं? 41. 10 नंबर झाला होता. 11 नंबर. आता 11 नंबरमध्ये 11वा प्रश्न आहे, पाटी ही लेणे आणि खुर्ची तर काय? ऑप्शन आहे बसणे, उभे राहणे, चालणे, झोपणे. ॲन्सर येणार आहे खुर्चीवर आपण उभं तर राहत नाही, खुर्चीनं आपण चालत नाही, झोपत नाही. तर ऑप्शन क्रमांक ए येणार आहे उत्तर बसणे. आता पुढला प्रश्न 12वा प्रश्न, एका कुटुंबात आई, आता प्रश्न नीट समजून घ्या. एका कुटुंबात आई, वडील आणि 3 मुले आहेत. ओके. आईचं वय म्हणजे आई आहे, वडील आणि 3 मुले. ओके. आईचं वय 36 आहे, वडिलांचं वय 40 आहे, तर मुलाचं वय 5, 7, 9 असे आहे. तर कुटुंबाचे सरासरी वय काय वय काय होईल? आपल्याला सरासरी काढायचे. आईचं वय किती आहे? 36 आहे. वडिलांचं वय किती आहे? 40 आहे. मुलांचं वय किती आहे? 5 आहे, 7 आहे, 9 आहे. आता हे किती मेंबर झाले? आई वडील 2 आणि 3 मुलं. टोटल किती झाले? टोटल माणसं किती झाले त्या कुटुंबात? 5. ओके, लक्षात ठेवा 5 माणसं झाले. तर मग सरासरीचा फॉर्म्युला काय आहे? सरासरी इक्वल टू एकूण मेंबरची संख्या, म्हणजे जी काही किंमत दिलेली आहे. आईचं वय 36, वडिलांचं वय 40, तिन्ही भावंडांचं वय 5, 7 प्लस 9. आता किती मेंबर आहे? 5. यांची बेरीज करायची. आणि भागिले 5 करायचं. आता सगळ्यांचे 36, 40, 40, 40, 80 होते, त्याच्यात 4 कमी करा. किती? 76 आणि 76 5 81, 81 81 9 किती झाले? 90. आणि हे 90 नाही, 36, 40, 40, 30, 70, 76, 76 आणि 81, हा 81 झाला, 81 9 किती झाले? 90. आणि हा 90 आणि 7 97. 97 भागिले 5 किती येईल? 5 भाग द्या 97ला. 5 10 50. वरती किती येतात? 5ला भाग किती जाईल? 19.4 वर्षे येतील. ओके, भागाकार करा, उत्तर येईल. ॲन्सर क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे. चला, जर एका शब्दात M13 आहे, A1 आहे, तर मॅथ काय असेल? यांनी काय सांगितलं? M13 आहे, A1 आहे, तर मॅथ काय असेल? इक्वल टू काय? आता हा प्रश्न आपण सराव पेपरमध्ये 3च्या याच्यामध्ये सोडवला होता. तुम्हाला जो ABCDचा क्रम सांगितला होता, म्हणजे नंबरमध्ये ABCD असा 1, झेडला 26, BCD 2 3 4. आता त्याच्यात M डॅश 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 हा M, हा 13 येतो, इकडे N डॅश 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 Z26 हा 14 येतो. ओके, तर M किती आहे? 13 आहे. E आपल्याला माहिती आहे 1 आहे. आता Tचा नंबर किती राहणार आहे आपला? ते तुमचा पाठ पाहिजे. T नंबरचा नंबर आहे 20 आणि Hचा नंबर आहे
8. यांचे ॲडिशन करा. 20 28 हा 29 आणि 30 31 आणि 32 आणि त्याच्यात 10 ॲड करा. ॲन्सर क्रमांक ए आणि बी. बोथ ॲन्सर. इथं थोडी चुकी झाली होती, मी सगळ्यांचं ॲडिशन करून तुम्हाला टाकलं होतं, ऑप्शन चुकला होता, त्यामुळे मी करेक्ट ते केलेलं आहे. ए आणि बी ऑप्शन बरोबर राहणार आहे. ठीक आहे. खालीलपैकी वेगळे काय? वसंत, हिवाळा, पाऊस, रविवार. आता सगळ्यांना विसंगत शब्द ओळखायला अवघड जाणार नाहीत. हे सगळे तिन्ही पण काय आहेत? ऋतू आहेत. आणि रविवार हा वार आहे, त्यामुळे विसंगत शब्द कोणता येणार आहे? रविवार. आन्सर काय येणार आहे? डी. जर प्लस म्हणजे गुणाकार, 15वा प्रश्न, प्लस म्हणजे गुणाकार, मायनस म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे बेरीज आणि बेरीज म्हणजे वजाबाकी. तर 5 गुणिले 5 प्लस 3 गुणिले 2 मायनस 1, मग त्याचं काय आहे? 5 अधिक 3 गुणिले 2 मायनस 1 ऑप्शनल. आता त्यांनी काय सांगितलं? बेरीज म्हणजे गुणाकार. आपल्याकडे इथं प्लसच्या जागी गुणाकार आला. मायनस म्हणजे भागाकार. आता हा इथला आपल्याला अजून काही माहीत नाही. मायनस म्हणजे भागाकार. ओके. आता आपल्याला इथं गुणाकारच पाहिजे ना. गुणाकार म्हणजे बेरीज. ओके. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. जी काय व्हॅल्यू येईल ते आपला आन्सर राहणार आहे. पहिल्यांदा भागाकार सोडवणार, नंतर गुणाकार, नंतर ॲडिशन, बॉडमास. लक्षात ठेवा. 5 गुणिले 3 तासाच राहील, अधिक याचा आन्सर येईल 2, 5 तिक 15 आणि हे 2 किती? 17. आता तुमच्यात चुकी कुठं होणार आहे? 16च्या ठिकाणी होणार आहे. तुमचा आन्सर 16 पण येऊ शकतं. ज्यावेळेस तुम्ही 2 भागिले 1 करणार आहात त्यावेळेस तुम्ही म्हणशाल 1 आन्सर येईल. ते कोणत्याही, आता एक नियम सांगतो तुम्हाला मी, की कोणत्याही संख्येला जर 1 ने भागत असाल, 11 झालं, 7 झालं, तर जी संख्या अंशस्थानी आहे तेच उत्तर येतं. म्हणजे जर 7 जर एकाला भागितलं तरी 7च उत्तर येणार आहे. 11ने एकाला भागितलं तर 11च येणार आहे. 50ला एकानं भागितलं तर 50च उत्तर येणार आहे. त्यामुळे आपला आन्सर क्रमांक डी आहे, 17. ओके. 16वा प्रश्न. जर कागद पुस्तक आहे, पुस्तक पेन आहे, तर कागद काय राहील? आता पहिल्या त्याच्यात सांगितलंय त्यांनी कागद काय आहे? पुस्तक आहे. त्यामुळे पुढलं वाचायची गरज नाही आपल्याला. आन्सर क्रमांक बी आपल्याला कागद पुस्तक आहे. समजलं? आता RSTUV या अक्षरापैकी कोणते मध्यभागी आहे? आता हे एकदम बेसिक आहे. 1 2 3 4 5, इकडं 2 गेले, इकडं 2 गेले, हा टी सेंटरला आला. आन्सर क्रमांक बी ऑप्शन टी हा मध्यस्थानी मध्यभागी राहील. ओके. जर पक्षी उडणे तर मासा काय येईल? मासा येईल पोहणे. ओके. आईने मुलाला दूध दिले या वाक्यातील क्रियापद ओळखा. क्रियापद म्हणजे काय? पहिल्यांदा आपण हे बघू. क्रियापद आपल्याला काय विचारलं? ऑप्शन आहे दिले, आई, दूध, मुलाला. क्रियापद म्हणजे काय? एखाद्या नामाविषयी विशेष माहिती, एखादी क्रिया जर जी घडत असते ती क्रिया दर्शवणं हे क्रियापदाचं काम असतं. तर आईने मुलाला दूध दिले, दिले हे क्रियापद आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए दिले, दिले, घेतले, केले हे क्रियापद येतात. ओके.
माझा हा सर्वनाम कोणत्या प्रकारात मोडतो? दर्शक, व्यक्तिवाचक, संबंधवाचक, प्रश्नवाचक. उत्तर आहे संबंधवाचक. सी उत्तर. आता माझा हा सर्वनाम कोणत्या प्रकारात मोडतो? तर माझा म्हणजे स्वतःचा. माझा म्हणजे स्वतःचा. आता हा पेन आहे. पेन बरोबर नाही काढलं. हा पेन माझा आहे. म्हणजे माझा म्हणजे हा पेन माझ्या स्वतःचा आहे. आता ही वही आहे. ही वही माझी आहे. म्हणजे स्वतःची आहे. म्हणजे ज्या गोष्टीवर स्वतःचा हक्क गाजवला जातो माझ्या या शब्दाने, म्हणजे माझा हा, त्याला संबंधवाचक किंवा अजून दुसरं एक आहे सत्ववाचक सर्वनाम असे म्हणतात. समजलं? पाऊस पडतो आहे या वाक्यात काळ कोणता? वर्तमान काळ. बरोबर सांगितलं. बी ऑप्शन. कारण पाऊस पडत आहे ही वर्तमान काळाची गोष्ट आहे, म्हणजे तो पडत आहे. पाऊस पडणार आहे म्हणजे ती भविष्यकाळ झालं, भूतकाळ झालं, म्हणजे पाऊस पडून गेला हे, किंवा पडत होता हे भूतकाळातल्या गोष्टी झाल्या. आपला ऑप्शन काय येणार आहे? बी येणार आहे, वर्तमान काळ. ओके. मी शाळेत जातो या वाक्यात शाळेत हा शब्द कोणत्या कारकात येतो? ऑप्शन आहे अपादन, कर्म, अधिकरण आणि कर्ता. कोणत्या कारकात येतो? अधिकरण मध्ये येतो. सी नंबर ऑप्शन बरोबर आहे. आता अधिकरण म्हणजे काय हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. मी शाळेत जातो अधिकरण. परत माणसाला अधिकरण सरांनी कसा घेतला, तर अधिकरण म्हणजे काय? अधिकरण म्हणजे ज्या शब्दावर लिहा, ज्या शब्दावर किंवा ठिकाणी क्रिया होते. काय होते? क्रिया होते. त्याचा उल्लेख करण्याचा कारक, त्याचा उल्लेख करण्याचा कारक म्हणजे काय होतं? तो कोणता प्रकार होतो? अधिकरण. लक्षात आलं? आता एक्झाम्पल सोबत सांगतो. मी शाळेत गेलो, आपल्याला वाक्य दिलेलं आहे. शाळेत मध्ये जिथे जाणे होते त्यामुळे तो अधिकारक होतो. तो काय होतो? जातोय. शब्दावर किंवा ठिकाणावर. कुठं जातो? शाळेत जातो. शाळा काय झाली? ठिकाण झाली. तो काय करतोय? इथे जाणे काय झाली? क्रिया झाली. त्यामुळं उत्तर काय येणार आहे आपलं? सी, अधिकरण. ओके, समजला? 23वा प्रश्न आहे, अत्यंत या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन आहे काहीसा, मध्यम, थोडका, सौम्य. अत्यंत म्हणजे आपल्याला कोणता शब्द ओळखला? विरुद्धार्थी. अत्यंत म्हणजे खूप, हा समान झाला. खूप हे समानार्थी झाला किंवा प्रचंड. तर आपल्याला विरुद्धार्थी शब्द अत्यंतचा थोडकाच म्हणजे एकदम कमी प्रमाणात. ऑप्शन क्रमांक सी, थोडकाच. ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य, गुंतागुंतीचे वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य. उत्तर आहे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य.
आता संयुक्त वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यात ज्यात दोन किंवा अधिक उपवाक्य किंवा संकल्पना असतात. संयुक्त वाक्याचे डेफिनेशन सांगतो. ज्यात दोन किंवा अधिक उपवाक्य असतात किंवा संकल्पना असतात. अशा वाक्यांना काय म्हणतात? संयुक्त वाक्य. आता याच्यात दोन वाक्य आहे संकल्पनेचं. पहिलं वाक्य आहे, ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ग्रंथ. काय? ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ग्रंथ. दुसरा आहे हे झालं एक उपवाक्य. ओके. द मेन वाक्य काय त्याच्यात? प्रसिद्ध आहे. हे झालं मेन वाक्य म्हणजे मुख्य वाक्य. दोन वाक्य झाली त्यामुळे संयुक्त वाक्य. समजा ऑप्शन क्रमांक ए. ओके, संयुक्त वाक्य बरोबर. शेवटला आजचा प्रश्न आहे आज आपला 25वा. सिंह जंगलात राहतो या वाक्यात सिंह हा शब्द कोणत्या लिंगात येतो? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, विशेषण. सिंह हा पुल्लिंगामध्ये येतो. ओके, सिंह हा प्राणी आहे पण त्याच्यात तो सिंह हा नरमध्ये येतो, मादीमध्ये नाही. हा मादीमध्ये येतो. पुढची स्लाइड आहे. अशा प्रकारे आज आपला पोलीस भरती सराव भरतीचा चौथा पेपर आपण अभ्यासला आहे. तरी पण आज आपण एक नवीन संकल्प करू. सेव्ह द वॉटर म्हणजे आपण पाण्याची बचत करू आणि सेव्ह द अर्थ म्हणजे पृथ्वी तलाव आपण झाडे लावू. कारण कार्बन एमिशन जे काय होत आहे सध्या, जे वातावरण वाढतंय किंवा अवकाळी पाऊस किंवा उष्णता वाढते, त्याच्यामुळे आपल्याला पृथ्वीला संरक्षण करावं लागेल. त्यासाठी आपल्याला झाडे लावावं लागणार. तरी पण प्रत्येकानं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकतरी झाड लावावं आणि ते मोठं करावं. ज्यावेळेस आपण म्हातारे हो त्यावेळेस आपल्याला आपली आठवण म्हणून ते झाड तरी आपल्याला कोणाला तरी सांगता येईल याच्याबद्दल. हे मी माझ्या वाढदिवसाला लावलं होतं, ते आता मोठं झालं. तेव्हा त्यावेळेस तुमचे नातू किंवा कुणी पण झाडाखाली खेळतील, तेव्हा ते तुमची आठवण म्हणून राहील. किंवा पाणी वाचवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. पुढला पेपर सराव क्रमांक 4 उद्या नक्की पब्लिश होईल. त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत. व्हिडिओ थँक्यू.